आज का मुद्दा ये है, द प्रॉब्लम द होटल इंडस्ट्री इज फेसिंग, गैस प्रॉब्लम. Government is supposed to concentrate more on the hospitality industry because a lot of people come to this country, Bombay being the commercial capital of the world. लोग 90% of the foreigners ये लोग इधर आते हैं महाराष्ट्र को देखने के लिए, बाद में इंडिया का रेस्ट ऑफ द पार्ट्स देखने के लिए. एंड एट द मोमेंट कोविड के बाद अपने को दूसरा एक प्रॉब्लम आया है. कोविड के टाइम में बहुत सफर हो गए हम लोग. नाउ हम लोग ये प्रॉब्लम कोविड को कंपेयर कर नहीं सकता है. वी फील दैट दिस इज आर्टिफिशियली क्रिएटेड प्रॉब्लम because government has given declaration from time to time that we have got enough stock, petrol, gas or whichever it be, whatever is imported in this country, एक महीने के लिए 100% स्टॉक है अपने पास. वी डोंट हैव टू वरी. कल भी प्राइम मिनिस्टर साहब का प्रेस मीटिंग में बोल रहे थे, आप लोगों का काम नियत से करो, बी ऑनेस्ट टू द कंट्री, ब्लैक मार्केटिंग करो मत, और कोई चीज के लिए रिस्पॉन्सिबिलिटी लेने के लिए अपने पास अच्छा मिनिस्टर लोग हैं. इंफ्रास्ट्रक्चर के लिए कोई डैमेज होना जैसा हम लोग कोई चीज में भाग लेगा नहीं है. वी विल सी टू इट दैट गैस सप्लाई, पेट्रोल सप्लाई, एवरीथिंग इज स्टेबल. आज का कंडीशन में अपने को ऐसा अपना नॉलेज में आ रहा है that 35% of Bangalore hotels and other hotels, mega cities, hospitals are being closed now. They are every day the number of closed restaurants are getting increased. अभी तकलीफ ये है, it is crystal clear now mind of hoteliers that ये जो प्रॉब्लम है डिस्ट्रीब्यूटर लोग जो क्रिएटेड प्रॉब्लम है, we personally feel because we have got a clear example that ये एजेंट लोगों का एजेंट लोग आके कोई कमर्शियल एस्टेब्लिशमेंट्स में आके पूछता है, आप डबल भाव दे दो, आपको सप्लाई हम लोग कंटिन्यूसली रखेंगे, बिकॉज वी हैव गॉट क्लियर क्रिस्टल एविडेंस टू दैट इफेक्ट. सो अपना ये मैसेज देना चाहता हूं होटल एसोसिएशन की तरफ से. दिस आर्टिफिशियली क्रिएटेड प्रॉब्लम ऑफ गैस शॉर्टेज should come to an end immediately when the government has clear indication that अपने पास एक महीने के लिए complete stock है, we don't have to worry. Now I request the government to be careful about the distribution system of gas cylinders. They are totally responsible now. I personally feel and our association feels that this is the opinion of our association. So I request to the media people that you should pass on to the message to the agents or distributors of this gas cylinders, LPG gas cylinders, whichever it be, that distribution system में malpractices everywhere, वो तो बंद होना चाहिए. Government should take initiative in this direction. Now, Ratnam, I will speak. We will go ahead. आता आमच्या अध्यक्षांनी सांगितलंय एक महिन्यासाठी स्टॉक आहे म्हणून गव्हर्नमेंटने सांगितलं. म्हणून एक महिन्याचा स्टॉक असेल तर आत्ताच आमच्या ठाण्यामध्ये आता 30% हॉटेल बंद व्हायला चालले. आता असं हेच प्रकार चाललं तर मला वाटत नाहीये रविवार नंतर एक बी हॉटेल चालू असेल वाटत नाही. आणि मेन म्हणजे आमच्या ठाण्यामध्ये कसं PNG 30% आहे, 70% LPG वाला आहे, सगळे सिलेंडरवाला आहे. ते पण कसं होतं, मागे आमच्याकडे एक CFO होतं काळे म्हणून, त्यांनी तेव्हा PNGला परमिशन नाही दिलं पाईपलाईन गॅसला. त्याच्यामुळे ठाण्यामध्ये अजूनही आम्हाला त्यांनी केलेला त्रास आता आम्ही भोगावा लागतो आजच्या दिवस. त्याच्यामुळे आमच्याकडे कसं 30%, ते पण 30% कसं झालं, आता कोविड नंतर नवीन CFO आलं जाळके साहेब म्हणून, त्यांनी सगळ्यांना परमिशन देतात. त्यांनी एकही दिवस टेबलमध्ये काही ठेवत नाहीये पेपर. त्याच्यामुळे आम्हाला आता फटाफट व्हायला लागलाय. ते आधी केला असता, 5 वर्ष आधी केला असता,
हा दिवस ठाणेकरांना हे त्रास झाला नसता काय आपले 70% पेक्षा जास्त गॅस झाला असता 20-30% झाला असता. आता गव्हर्नमेंट बोलतो तो इंडस्ट्रीला गॅस बंद करायचे म्हणजे ठीक आहे इंडस्ट्रीला तुम्ही 60% हे सप्लाय आहे ते तुम्ही गॅस बंद करा आम्ही नाही बोलत नाहीये. हॉटेलियर्स म्हणजे काय हॉटेलपेक्षा आता बाहेरचे लोक येतात आता आमच्या एक एक हॉटेलमध्ये 100-150 स्टाफ असतात ते लोक कुठे जेवणार. IT कंपनी लोक त्यांना घर नाहीये बँगलोरवाला असेल हे कलकत्ता कुठे कुठून येऊन इथे PG मध्ये राहतात त्यांना जेवायचे सगळं आता असं झालंय वडापाव पण बंद होणारे चान्सेस आहे. आता लोकांना वाटतं अरे इलेक्ट्रिक चालवेल इलेक्ट्रिक मध्ये करू शकत नाही जेवण आजचे दिवस काय तुम्हाला इलेक्ट्रिकसाठी नवीन सेटअप ठेवावं लागेल त्याच्या खर्च वेगळा आणि मेन म्हणजे इलेक्ट्रिक कन्झम्पशन त्याचे जास्त आहे एवढा लोड घेत नाही आमचे साध्या लाईनमध्ये. हे सगळे आपले मेन मुद्दे आहे आणि मेन म्हणजे अजूनही सिलेंडर यांनी बोलले 100% 1 महिन्यासाठी आहे म्हणून सिलेंडर हे सगळं ब्लॅक चाललंय ठाण्यात. आत्ता पण सिलेंडर भेटतात 4,000-5,000 रुपये द्या सिलेंडरची किंमत आहे 19 किलोची 1835 आहे आजचे दिवस ते मागे 120 रुपये वाढल्यानंतर हा रेट आहे आजचे दिवस. अजूनही तुम्हाला 4,000-5,000 ताना स्टेशनला जा तुम्हाला लगेच जातं 4,000 दे. आता तुम्हाला कुठे सिलेंडर पाठवायचे सांगा आम्ही पाठवून देतो 4,000-5,000 घेतो. हे ब्लॅक धंदा चालू आहे सिलेंडर आहे. मेन गव्हर्नमेंट याच्यामध्ये काम करायला पाहिजे. आता ब्लॅक करणं गोडाऊन रेग्युलर गोडाऊन जोडून दुसऱ्या गोडाऊन मध्ये सिलेंडर आहे त्याला छापा मारला पाहिजे तेव्हा मला वाटतं हे स्मूथ. ह्यांनी बोललं सारखं 1 महिना चालेल हॉटेल नाहीतर हे रविवार सोमवार नंतर बंद होईल. चांगलं लग्न बुकिंग आहे आता आम्हाला वाटतं की 8 दिवस नंतर आम्ही लग्नाची बुकिंग एंगेजमेंट आम्हीच कॅन्सल करणार आहे. आमच्याकडे सिलेंडरला तर जेवण कसं देणार आम्ही हे सगळे प्रॉब्लेम आहे. सर आज मेस्मा कायदा लागू झाला आहे मेस्मा कायदा लागू झाला आहे असं काळावर वगैरे सर करतात मेस्मा कायदा लागू त्याचा देखील अजून कधी काळेबजाव कुठे थांबलेच नाही हो. एवढे वर्ष मी महाराष्ट्रात येऊन 43 इयर्स झाल्या काळेबजाव चालूच असतात. त्याला कंट्रोल करायला पाहिजे गव्हर्नमेंट. कंट्रोल केले तर ठीक आहे 1 महिना चालणार आहे 25 दिवस तर चालले हे काळेबजाव बंद करू शकत नाही. असोसिएशननी लेखी तक्रार देणार नाही आम्ही द्यायला तयार आहे. आहारवाल्यांनी दिले ना गव्हर्नमेंट. ठाणे असोसिएशन ठाण्यात काळाबाजार हो आम्ही हे आम्ही आता लेटर आमचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना आम्ही देणार 1-2 दिवसात भेटून त्यांना लेटर. दुसरा काय पर्याय तुम्ही आता करणार अन्नाचं जेवण लावणार हो. काय पर्याय असं युद्ध चालू होतं पर्याय 6 महिने चालू होतं तुम्ही काय करता ते सेंट्रलवाला बोललेलो आम्ही काय पर्याय देणार. गॅस पाईपलाईन फक्त आपल्या गॅस लाईन पण कंटिन्यू चालेल 30% लोकांना 30% येते म्हणजे ते मी कॉमर्शियलची बद्दल बोलतो. कमर्शियल 30% कॉमर्शियल 30% येते हो. ठाणे स्टेशनला नाहीये ओके. अच्छा बऱ्याच ठिकाणी नाही वागले बिगले बऱ्याच ठिकाणी नाहीये. ती मागणी तुम्ही केली का या सर्वांना द्या अरे सर खूप वर्षापासून मागणी करतो. झळके तुम्ही झळके हो झळके साहेब करतात ना आता पहिले काळे होते म्हणून ते सांगितले असं. ते सगळं त्यांच्यावरच बोलणार आहे आम्ही. त्यांच्या मॅटरमध्ये आहे त्यांच्या मॅटर कोर्टमध्ये पण चाललं आहे अजूनही. आणि काळा बाजार ऍक्च्युअली ठाण्यामध्ये काळा बाजार काळ्याने केलाय सगळ्या ठिकाणी सगळीकडे भेटतात एजंट भेटतात समोरून जाऊन विचारतात तुम्हाला पाहिजे आम्हाला भेटतात ना आम्हाला भेटतात ना आम्हाला आता 3,000-4,000 रुपये दिले तर बेटर आहे पण का आपण 1 दिवसासाठी मेनू चेंज करू शकत नाही. सिलेंडरचे पैसे वाढले म्हणून मेनू टाईप करून मेनू चेंज करू शकत नाही. 15 रुपये वडापाव विकणार आहे 15ला विकणार आहे. आज त्यांनी 3,000चे सिलेंडर घेतले म्हणून 20 रुपयाला विकू शकत नाही ना. हे सगळे आपल्या पब्लिकवरच बर्डन पडणार. आता ही अशी इमर्जन्सी का आपल्या आणीबाणी जास्त आलेली आहे पुढे काही उद्या आणखी युद्ध सुरू होतात ते मग काय कसं तर तुम्ही काही सौर ऊर्जेकडे हा विचार तुमचा चालू आहे का? नाही सौर ऊर्जेमुळे नाही आपल्याला- सौर ऊर्जेमुळे आता बघा ना पहिले कोळसा चालू होता कोळसा पेटवायच्या. आता गव्हर्नमेंटने पॉल्युशन होतात पण आता आम्ही खबा विकायचे ते पण बंद केलं आता आम्ही हॉटेलमध्ये. कोळसा वापरू शकत नाहीये गव्हर्नमेंटने सांगितलं. आता कसा करायचं त्यांनीच आम्हाला पर्याय द्यायला पाहिजे गव्हर्नमेंट पर्याय द्यायला पाहिजे माझ्याशी. काही ठिकाणी चूल पेटवून
घरी हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये एवढं नाही भेटू शकत. ठीक आहे, तर धाबामध्ये चूल भेटू शकतात, अजूनही चालू आहे. चुल्याची चिकन बिकन म्हणून पाठवतात सगळं, पण आपला चांगल्या हॉटेलमध्ये तुम्ही चूल पेटवू शकत नाही. शहरी भागात नाही. हो, चूल पेटवलं तर पण पोल्युशन होणार ना, मग गुन्हा दाखल होईल त्याच्यावर. ग्रामीणमध्ये ओके